9. वेगवेगळ्या अपाती कोनासाठी प्रिझममधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे व विचलित कोन मोजणे. या प्रयोगासाठी काचेचा लोलक किंवा प्रिझम, आरेखन फलक, कोरा कागद, ड्रॉइंग पिन्स लागतील. एक कोरा कागद घेऊन ड्रॉइंग पिन्सच्या सहाय्याने आरेखन फलकावर व्यवस्थित बसवला. प्रिझमचा त्रिकोणी पृष्ठभाग कागदावर ठेवून पेन्सिलच्या सहाय्याने त्याच्या कडा आखून घेतल्या व मिळणाऱ्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना ए, बी व सी नावे दिली. प्रिझम बाजूला करून ए, बी बाजूवर एक क्यू बिंदू घेऊन त्यातून LM ही स्तंभिका काढली. स्तंभिकेशी 30 अंशाचा कोन करेल असा किरण PQ काढला. किरण PQ वर 2 टाचण्या P1 व P2 रोवल्या. प्रिझम मूळ जागी पुन्हा ठेवला व टाचण्या P1 व P2 यांच्या प्रतिमा विरुद्ध बाजूने पाहिल्या. विरुद्ध बाजूस टाचण्या P3 व P4 अशा रोवल्या की टाचण्या P3 व P4 आणि टाचण्या P1 व P2 यांच्या प्रतिमा एका रेषेत येतील. प्रिझम व टाचण्या बाजूला काढा व P3 P4 टाचण्यांचे बिंदू S आणि R जोडून मिळणारी रेषा बाजू AC पर्यंत वाढवली तर ती बाजू AC ला R बिंदूत छेदते. R बिंदूत बाजू AC ला लंब स्तंभिका काढली. PQ व SR हे दोन्ही पाठीमागे वाढवले तर दोन्ही एकमेकांना K बिंदूत छेदतील. या 2 PQ व SR किरणांमधील कोन मोजला. हा विचलन कोन D आहे. कोन PQL हा आपतन कोन I, कोन MQR हा अपवर्तन कोन R आणि हा कोन विचलन कोन D असेल. 30 अंशासाठी आपतन कोन, अपवर्तन कोन व विचलन कोन I, R व D यांची नोंद केली. हीच कृती 45 अंश व 60 अंश मापाच्या आपतन कोनासाठी पुन्हा केली.